बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ पश्चिमेकडील गांधीनगर ते जुना भेंडीपाडा परिसरात जोडला जाणारा ब्रिज हा फारच जुना असल्याने या ब्रिजची फारच दुरावस्था झालेली होती। या ब्रिजवरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते। तसेच हा ब्रिज धोकादायक झालेला असून केव्हाही कोणतीही दुर्घटना होऊ शकते, म्हणून गांधीनगर परिसरातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या निर्देशनास आणून दिले। ही बाब लक्षात घेत अब्दुलभाई शेख यांनी सातत्याने नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला। तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्फत अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून तातडीने ब्रिजच्या कामाला लागणारा निधी मंजूर करून घेतला। या ब्रिजच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। तसेच अंबरनाथ पश्चिम गांधीनगर येथील मुरुगन मंदिर येथे अन्नदानाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्याला सुद्धा प्रमुख मान्यवरांनी भेट देत परिसरातील लोकांना अन्नदान वाटप केले। या प्रसंगी माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, लेनिन मुक्कू, रवींद्र करंजुले, याकूब सय्यद, किरणकुमार कांगणे, शिवसैनिक विकास सोमेश्वर, हमीद सय्यद, ख्वाजा युनुस चौधरी, महेश वाल्मिकी, बख्तियार चौधरी, फिरोज खान यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधि अंबरनाथ नगर और जो जूना भेंडीपाड़ा है वो ज्वाइन करने के लिए फुट ओवर ब्रिज था, कई साल से डैमेज था, तो उसको वापस से आज हम लोगों ने तोड़ के बनाने के लिए नगर पालिका के मार्फत उसका आज काम चालू हो रहा है। और वहाँ के लोगों को ये मांगनी है कि स्टेप्स रखना चाहिए, स्लोप नहीं चाहिए। उसका रीजन ये है कि बाइक पे बहुत ज्यादा स्पीड में लोग जाते हैं, तो उनको डर रहता है कि भाई बाइक पे लोग जाएंगे आएंगे तो बच्चे लोगों को एक्सीडेंट हो सकता है। तो हम लोगों ने पहले से डिसाइड किया कि जो स्टेप्स है उसी को स्टेप्स ही रखेंगे, स्लोप नहीं करेंगे। उनको उसका आइडिया नहीं है, काफी पुराना ब्रिज है, जर्जर हो चुका है नीचे से, तो कुछ व्यक्तिगत हित की वजह से या किसी वजह से वो लोग ये बोल रहे हैं, क्योंकि अगर नया बना के मिल रहा है तो क्या प्रॉब्लम होना चाहिए। नहीं, उनको आइडिया नहीं है। वो ब्रिज काफी जर्जर हो गया है, नाले के ऊपर है, अंदर से पूरा खोखला हो गया है, वो गिर के दुर्घटना हो सकती है। अगर आप देखेंगे तो उसको ये आया हुआ है, ऐसा नीचे हो गया है। तो टेक्निकली वो बहुत दिनों से पेंडिंग था। नगर पालिका में हमने आमदार साहब के थ्रू से, श्रीकांत शिंदे साहब के थ्रू से उसको फंड मंजूर करके लिया। आज जाके वो काम हो रहा है, काफी दिन से। गांधीनगर आणि जुना भेंडीपाड्याच्या मधला जो ब्रिज आहे तो जुना आणि जीर्ण झाला होता, धोकादायक झाला होता असं इंजिनियर लोकांनी सांगितलं आणि इंजिनियर लोकांनीच त्याचं एस्टिमेट बनवून आमले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी होती, माझ्याकडे होती, स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई यांच्याकडे मागणी होती आणि आम्ही त्यांना सांगितले बाबा जर धोकादायक असेल, इंजिनियर कोण आहेत, नगरपालिकेवाले आहेत, सीओ कोण आहेत, नगरपालिकेवाले आहेत, त्यांनी बघून हे धोकादायक झालेलं आहे, ह्याच्यामुळे दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे त्यांनी त्याचं एस्टिमेट आम्ही सांगितल्यानंतर एस्टिमेट पास करून आज टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेले आहे, काम करतायत। स्थानिक लोकांची मागणी होती स्लोप नका देऊ, आम्ही काही स्लोप द्यायचं नाही असं स्थानिक नगरसेवकांनी सांगितलेले, स्टेप्स देणार जेणेकरून त्या ठिकाणून गाड्या जाणार नाहीत, बाईक येते। स्थानिकांनी नगरपालिकेमध्ये जाऊन कंप्लेंट करायला हवी होती सीओला आणि इंजिनियर लोकांना की बाबा तिथं करू नका, आणि जर काय दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण आहे, अधिकारीच असते ना। अधिकाऱ्याने डिसाईड केलं म्हणून ते झालेलं आहे।